शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. अधिवेशनच्या मुद्द्यांवर प्रत्येक वेळी तुम्ही बघताय आक्रमक होत आहे. आता लक्षवेधी तुम्ही अनेक मांडण्याचा पत्र असं समजतं की लक्षवेधी तुम्हाला मांडून दिली जात नाही, हे खरं आहे का? नाही, आम्ही 7 लक्षवेधी टाकली पण आमच्या एकही लागली नाही. आणि काही लोकांच्या रोज लक्षवेधी लागतात, तर ते कसं लागतं काय मला कळत नाही. पण आम्ही जेव्हा टाकतो आम्ही ज्या क्षेत्रामध्ये मी एक नंबर मतदारसंघ आहे माझा, अतिदुर्गम भाग आहे, पूर्ण 100% आदिवासी लोक आहे. आणि आमच्या आदिवासी लोकांच्या वेगवेगळ्या समस्या आहे. आम्हालाही वाटतो आम्ही सरकारचं लक्ष वेधून आमच्या भागातला काही विकास कामे आहे ते करून घ्यायला पाहिजे, पण ते एकही लक्षवेधी लागत नाही. ह्या गोष्टीचं दुःख आहे. एका बाजूला सरकार सांगतं की हे सगळं दलित वंचित घटकांचं हे सरकार आहे, त्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्वतः लोकप्रतिनिधी असूनही आणि सत्तेतले लोकप्रतिनिधी असूनही अशा प्रकारची जर कुचंबणा होत असेल तर हे किती खेददायक आहे. सरकार एक गोष्ट वेगळी आहे, पण जर लक्षवेधी लागले नाहीत मी सरकारच्या विषय बी सांगू शकत नाही. आम्ही सरकारमध्ये आहे जरी गोष्ट खरी आहे, पण सरकारच्या निदर्शन आणून द्यायचे काम एक लोकप्रतिनिधीचे असतो. पण तिथे जर बनण्याचे भेटत नाही असेल तर आम्ही काय निदर्शन आणून देणार. या बाबतीत तुम्ही तुमच्या मुख्य नेते शिंदेशी बरोबर काही चर्चा केलीत की अशा प्रकारचे आमच्या मुख्य परतूत आहे त्याला हे सांगितलं का जेणेकरून आमचे एक तरी लक्षवेधी लागायला पाहिजे. मी सुरुवातीला आलं त्या दिवशी मी विषय दिला. मी 2-3 वेळा अध्यक्षांना भेटलो पण आम्हाला काय बोलण्याची संधी म्हणजे लक्षवेधी लागले. मुद्दे असे आहेत प्रामुख्याने तुमच्या मतदारसंघामध्ये की जे आता लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनामध्ये यायला पाहिजे होते आणि त्यावर तोडगा निघाला पाहिजे. साहेब, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे, माझ्या मतदारसंघामध्ये मी ज्या भागात राहतो ते अतिदुर्गम भाग आहे. 1 नंबर मतदारसंघ जरी असेल पण आमच्याकडे अजूनही 60% रस्ते. ज्या मतदारसंघामध्ये राहतो मी त्या मतदारसंघात 422 पाडे असे आहे, त्याला अजूनही लेट नाही, पाणी नाही. असे आमचे वेगवेगळे कुपोषण असेल, आरोग्य आहे, असे विषय असताना आम्ही टाकले असताना ते विषय लागले नाही. हा गंभीर मुद्दे तुम्ही मांडता या ठिकाणी. मांडता झाले नाही ना, लक्षवेधी मांडलं संधी भेटली नाही. काय असं होतंय की अनेकांच्या लक्षवेधी तुम्ही सांगता त्याप्रमाणे लागले जातात आणि तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही तुमच्या लक्षवेधी लागले जात नाहीयेत. हे नक्की लॉजिक काही समजलं नाही. हे प्रकार काय आहे ते तर मी सांगू शकत नाही का लागलं नाही. कारण मी एक आदिवासी आमदार आहे म्हणून का नवीन आहे म्हणून काय दुर्लक्ष झालं ते मी काय सांगणार. अनेकांचं ज्यांच्या लक्षवेधी वारंवार तुम्ही सांगताय की दिवसभरातून अनेकांच्या लक्षवेधी दोन काढा ना. या 5-6 दिवसाच्या तुम्ही लक्षवेधीवर कोण कोण बोलले जरा काढा. एक व्यक्ती जर 10 वेळा 12 असं बोललो तुमच्या निदर्शनामध्ये? नाही आहे ना, सगळे पार्टीचे आहे लोक बोलता, मग ते तुम्ही पाहू शकता. पण आम्हाला